नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. माझी तर अंघोळ सकाळ सकाळ झालती बघा. पण बबल्या अजून तसंच बसलेला. बबल्या जेवढं भारी असतोय तेवढं भारी रडतोय पण बघा. रडत रडत का असं तिचा अंघोळ झाल्यावर मूड चेंज झाला. मूड चेंज व्हायचं कारण म्हणजे त्याला एक आश्वासन दिलतं आणि आश्वासन काय दिलतं ते पुढे व्हिडिओ मध्ये बघा. बबल्याला कसं तर असून मी आणि छोटा चाललो होतो गावाकडं. गावात येऊन दूध घालून थोडा किराणा घेतला. किराणा घेऊन पुन्हा घराकडे आलो. घरात येऊन पोरांना सगळा डोळ झाकून शांत बसा सांगितलेलं. डोळ झाकून विदीप काय खतरनाक रिएक्शन द्यालता. ते खेळून झाल्यावर देवांशीला काम लावलेलं. ती काम करताना व्हिडिओ करायला म्हटल्यावर ती खूपच हरकलेली. पोरांच्या संग खेळून झाल्यावर खाली आलतो. खाली येऊन झाडाचा नारळ पडला. पडलेला नारळ घेऊन पुन्हा घराकडे आलो. घरात येऊन जेवण पण केलो. आता वेळ आली ती बबल्याला दिलेलं आश्वासन पूर्ण करायची. बबल्याला आश्वासन असं दिलं होतं की दुपारी त्याला बाळूमामाला घेऊन जाणार. मग काय मी बबल्या आणि छोट्या तिघजण निघालो बाळूमामाला. मंदिर तसं लय लांब नसल्यामुळे लगेचच आलो. मंदिरात येऊन सगळ्यात पहिला दत्तांचं दर्शन घेतलं. त्यानंतर मामांचं. बाळूमामांचं दर्शन घेऊन तिघं पण रिटर्न निघालो घराकडं. घरात येऊन पाठीमागे आलतो आमच्या दुसऱ्या मामाच्या घरात. बारक्या पोरांचं टेंट हाऊस आणलेलं तेच तयार करायचं होतं. टेंट हाऊस तयार करणं तर काय माझ्या डाव्यातच खेळ होतं. फटाफट तयार पण करून घेतलो. पण यात बारकी पोरं सोडून मोठ्याच पोरी बसलेल्या. टेंट हाऊस तयार करून मी आणि बबल्या घराकडे आलो. घरात येऊन बबल्याला एक कविता वाचून दाखवायला लावलेलो. झाडे लावूया, झाडाचं झाडे वाढवूया. बबल्याची कविता म्हणून झाल्यावर आपण पण आपला व्लॉग एंड केलता. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. बाय.